टीचर प्रमोशन प्रोसेस शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक. पुढारी पेपरला आलेली बातमी 12 जुलै 2026ला माझ्या आज आलेली पुढारी पेपरला आलेली बातमी. सोलापूरहून राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यापूर्वीची पदोन्नतीबाबतचे आदेश रद्द करत शासनाच्या पुढील निर्देशापर्यंत शिक्षकांची कोणतीही पदोन्नतीची कार्यवाही न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालय शरद गोसाई साहेब यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना तसे आदेश जारी केले. या आदेशामुळे राज्यातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या आशावर तात्पुरते पाणी फिरले आहे. संचालकांनी यापूर्वी 14 मे 2026 रोजी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या प्रक्रियेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 10 जुलै 2026 रोजी निर्णय देत पूर्वीचे आदेश रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संचालनालयाने तात्काळ नवीन आदेश काढून पदोन्नतीची प्रक्रिया थांबवली आहे. माननीय कादर शेख साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर पदोन्नती प्रक्रिया थांबवल्यामुळे राज्यभरातील अनेक शिक्षक आणि अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत राहणार आहेत. शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटनांनी लक्ष शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. शासन पुढील भूमिका काय घेणार यावर पदोन्नतीची प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. गरज असल्याने शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया सुरू होती. मात्र संचालक कार्यालयाने पदोन्नती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिल्याने ती थांबण्यात आली आहे. संचालक कार्यालयाने पुढील आदेश आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदोन्नती प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारची या ठिकाणी बातमी आलेली आहे पुढारी पेपरला. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.